तर हॅलो भावांनो, सकाळ सकाळचे वाजले होते 8 वाजता. आपण आलो होतो प्रतिभा कॉलेज चिंचवडला आलो होतो गाडी भरून. ह्या पोरांचं घेऊन जायचं होतं सामान आपल्याला लोणावळ्यासाठी. त्यांचा तिकडं कॅम्प होता, कॅम्पला घेऊन जायचं होतं. 2 गाड्या सांगितल्या होत्या. 2 मधल्या हे बघा, ही सगळी पोरं होती. 2 मध्ये बघा विने आमचा ह्याची एक गाडी होती. बघा कसं खचाखच सामान भरलं एकदम. आणि आपल्या गाडीमध्ये भरले फक्त खाण्यापिण्याच्या गोष्टी जे त्यांना लागणार आहे कॅम्पिंगसाठी. आणि आलो म्हटलं चला आता एक व्हिडिओ शूट करावा आपल्या गाडीचा. म्हटलं लय दिवस झालं 2 गाड्या एक सोबत नव्हत्या कधी. तर मग अशा प्रकारे बसलो आहे विण्याच्या गाडीमध्ये, जरा टाईमपास करतो. तर 8 वाजता बोलवलं होतं, 12 वाजले तरी पण काय निघाली नाही. अक्षरी फायनली निघालो तिथून. मग पहिलं म्हटलं गाडीत डिझेल टाकून घ्यावं. डिझेल टाकी केली फुल करून मग तिथून निघालो आम्ही. हळूहळू पुढं आलो. त्यांची पाण्याची टाकी घ्यायची होती ती एक घेतली. आणि पुढं आलो तर बघितलं मस्त नजारा होता. असा गावागावातून मस्त असा सिमेंटचा रोड चालला होता. दोन्ही साईडनं मस्त पैकी असं शेती होती. लय भारी वाटत होतं त्या साईडला. असं वाटत होतं तिच्या आईला आमच्या गावालाच आलो का काय. फायनली आपल्या ठिकाणी गाडी खाली करी तिथं पोचलो तर खरं. मोकळं पटांगण होतं. हे शाळा होती, या शाळेत सोडायची होती माणसं. ही पोरं हे बाई कसा बसलाय वरतून माल खाली करतोय गाडीतून जाऊन. फायनली आपली गाडी पटपट खाली करून घेतो, कारण की आज खूप उशीर झाला आहे. दुपारचे 2 वाजले होते. एकाच ट्रिपला त्यांनी 2 वाजवले होते. पण आपलं जवळचं भाडं होतं त्याच्यामुळं आपण काही किरकिर करत नाही. माझा मेवना पण होता. माझा मेवना गाडी घेऊन गेला. त्यांना पाण्याचे जार आणायचे होते. जा म्हणलं बाबा मी थांबतो इथंच. फायनली मग आपली गाडी खाली झाली. गाडी खाली करून आपण निघालो. म्हटलं आता चला, लय वैताग आला होता. भूक तर खूप लागली होती. म्हणलं घरी जाऊ आता. घरी जाऊन मस्त जेवण केलं. नंतर मग आमची ठक्कूबाई आली होती. म्हणलं मला बाहेर घेऊन चला पाणीपुरी खायला. म्हणलं चल बाई आता तुला भेटलाय टायमिंग तर घेऊन जातो म्हणलं. चला मित्रांनो, भेटू अशाच नवीन व्हिडिओवर.